Hello everyone, welcome to Arvisa's English. So student, today we are going to learn ninth class English lesson, A True Story of Sea Turtles. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नाइन्थ क्लास फुल इंग्लिश मधील लेसन अ ट्रू स्टोरी ऑफ सी टर्टल हा बघणार आहोत. तर हा लेसन डिपेंड आहे सी टर्टल्स म्हणजे समुद्री कासव यांच्यावर, त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांच्याबद्दल भरपूर फॅक्ट्स आपल्याला या लेसन मधून कळतात. तर अतिशय इंटरेस्टिंग असं लेसन आहे. चला तर मग सुरू करूया. वी वेर सर्वेइंग द व्हाईट बिल्ड सी ईगल्स इन द समर दॅट इयर. सो ही एक संस्था आहे, एक ऑर्गनायझेशन आहे आणि त्यांनी स्वतः लिहिलेला हा एक ही एक आर्टिकल आहे. सो त्यामध्ये ते म्हणतात की वी वेर सर्वेइंग द व्हाईट बेलिड सी ईगल्स इन द समर दॅट इयर. तर त्या वर्षी आम्ही समरमध्ये व्हाईट बेलिड सी ईगल्स यांचा सर्वे करत होतो. ॲज वी रोम द कोस्ट, वन ऑफ द व्हॉलंटियर्स इन अवर टीम सॉ सम शॅलो पिट्स विथ व्हाईट एग शेल्स नियर बाय. आणि जेव्हा ते कोस्टवर रोम म्हणजे हिंडत होते, फिरत होते, कोस्ट म्हणजे किनाऱ्यावर जेव्हा ते फिरत होते तेव्हा त्यांच्यातील एका व्हॉलंटियरला सॉ सम शॅलो पिट्स, काही खड्डे, पिट्स म्हणजे खड्डे, शॅलो म्हणजे रिकामे, तर काही रिकामी खड्डे सापडले बीचवर विथ व्हाईट एग शेल्स नियर बाय. आणि त्याच्या आजूबाजूला काही व्हाईट एग शेल्स होते, म्हणजे अंडे होते, अंड्याचे जे तुकडे असतात किंवा त्यांचा जो कव्हर असतो अंड्याचं, ते शेल्स जे आहे ते पडलेले सापडले. एन्क्वायरीज विथ द विलेजर्स रिव्हील्ड दॅट दे वेअर टर्टल्स एग्स. आणि जेव्हा यांनी विलेजर्स म्हणजे आजूबाजूच्या गावातील लोकांकडे एन्क्वायरी केली, चौकशी केली, तेव्हा त्यांना कळलं की ते जे अंडे होते दे वेअर टर्टल एग्स, ते कासवाचे अंडे होते. This came as a surprise. We had never came across turtle eggs in our walk along the beach of Konkan in all these years. सो हे खूपच सरप्राइजिंग होतं, खूपच आश्चर्याची धक्कादायक गोष्ट होती या संस्थेसाठी, कारण वी हॅड नेवर कम अक्रॉस टर्टल एग्स इन अवर वॉक अलॉंग द बीच ऑफ कोकण इन ऑल दीज इयर्स. इतके वर्ष झाले ते कोकणच्या किनाऱ्यावर काम करत होते, पण याआधी कधीही त्यांनी टर्टल्सचे एग्स बघितलेले नव्हते. So we decided to study this unusual occurrence further. So हे अचानक सापडलेलं जे अचानक समोर आलेली गोष्ट होती त्याच्याबद्दल त्यांनी अजून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. We learned that the beach where we had found the egg shells had been sealed to the public for nearly 1 month. आणि तेव्हा त्यांना कळलं की ज्या किनाऱ्यावर त्यांना ते कासवाचे अंडे सापडले होते तो किनारा 1 महिन्यापासून पब्लिकसाठी म्हणजे बाहेरच्या लोकांसाठी बंद करण्यात आलेला होता. आफ्टर पीपल स्मगलिंग सिल्वर ब्रिक्स वेअर कॉट इन दॅट एरिया. तिथे काही लोक सिल्वर ब्रिक्स, चांदीच्या विटा ज्या त्यांची स्मगलिंग करताना आढळून आले, त्यामुळे तो समुद्र किनारा जो आहे तो इतर लोकांसाठी सील करण्यात आला. बट व्हॉट वी लर्न फर्दर शॉक्ड अस टू द कोअर. पण जी माहिती त्यांना अजून पुढे मिळाली त्यामुळे त्यांना फारच धक्का बसला. ही जी संस्था होती, ऑर्गनायझेशन होती, यातील लोकांना खूपच धक्कादायक माहिती त्यांना मिळाली. टर्टल्स नेस्ट अलॉंग द एंटायर कोस्टलाईन ऑफ अवर स्टेट. सो टर्टल्स जे आहेत म्हणजे कासव, त्यांचे जे नेस्ट आहे, त्यांचे जे घरटे आहेत ते आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आढळून येतात. There are few people in every village who keep combing the beach in the early hours of the morning. पण गावातील म्हणजे समुद्रकिनारी जे गावं असतात त्यातील काही लोक हे प्रत्येक सकाळी जे आहे ते पूर्ण बीचवर हिंडत राहतात, सर्वे करत राहतात बीचचा, गावातील काही लोकल लोक थ्रू आउट द इयर, आणि वर्षभर ते हे काम करतात. When the female turtle come on the shore to nest and to lay eggs, she leaves behind a trail just like a track of wheels on the sand. जेव्हा एक फिमेल टर्टल म्हणजे एक मादा कासव ही किनाऱ्यावर अंडे देण्यासाठी येते तेव्हा ती येताना आपल्या मागे एक ट्रेल सोडून जाते. जसं की जर आपण बीचवर गाडी चालवली तर चक्क्यांचं जसं खुणा मागे उमटतील तशा प्रकारच्या खुणा एक प्रकारे ती मागे सोडत सोडत येते. द एग हंटर्स फॉलो दिस ट्रेल राईट अप टू द नेस्ट विच इज अबाउट ½ मीटर डीप. सो जे एग हंटर्स असतात म्हणजे एग चोरणारे लोक असतात ते त्या ट्रेलला फॉलो करतात, कासवाच्या त्या खुणांना फॉलो करतात, त्यांच्या मागे मागे जातात आणि नेस्ट पर्यंत पोहोचतात, म्हणजे त्या कासवाच्या घरट्यापर्यंत पोहोचतात, विच इज अबाउट ½ मीटर डीप, जो जवळपास अर्धा मीटर त्या वाळूमध्ये किंवा किनाऱ्यावर खाली खोल केलेला असतो.
They dig up the nest and steal all the 100 to 150 eggs that are laid inside. तर ते तो खड्डा खोदतात आणि त्यातील 100 ते 150 एग्स जे त्या मादा कासव जी असते तिने दिलेले असतात किनाऱ्याच्या त्या खड्ड्यामध्ये, ते सर्वचे सर्व एग्स ते काढून घेतात. These eggs are then either eaten or are sold in the market. आणि हे अंडे एकतर ते खाऊन घेतात लोक किंवा ते मार्केटमध्ये विकून टाकतात. If a turtle is spotted while it is still laying eggs, it is allowed to live till the laying is over. जर कदाचित त्यांना अंडे देताना एखादी मादा कासव सापडली तर तिला अंडे देपर्यंत जिवंत राहू दिल्या जाते. जसं ती अंडे देऊन देते, as soon as the egg are laid, it is caught and then killed and eaten. तसंच ते लोक तिला पकडतात, तिला मारून टाकतात आणि तिला खाऊन टाकतात. तर अशा प्रकारे हे लोकांचं वर्षानुवर्षाचं एक काम आहे की सकाळच्या वेळी लक्ष ठेवून ते अंडे गोळा करतात आणि कदाचित चुकून जर त्यांना मादा कासव सुद्धा तिथे सापडली तर तिला सुद्धा ते पकडून मारून टाकतात आणि खाऊन टाकतात. This ruthless practice is observed in all parts of the world. वर्ल्ड मध्ये सगळीकडे जिथं जिथं कासव अंडे देतात तिथं तिथं ही गोष्ट आपल्याला बघायला मिळते. However, in India, sea turtles have been given protection by including them under Schedule 1 of the Indian Wildlife Protection Act 1972. तर भारतामध्ये 1972 चा जो शेड्यूल 1 इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत कासवांना म्हणजे सी टर्टल्सला लॉ कडून किंवा गव्हर्नमेंट कडून प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे. म्हणजे कासव ही एक संरक्षित प्रजातीमध्ये येते. दॅट मीन्स टर्टल्स हॅव बीन गिवन ॲज मच प्रोटेक्शन ॲज टायगर्स. तर त्याचा अर्थ असा होतो की टर्टल्सना सुद्धा, कासवांना सुद्धा टायगर्सच्या लेवलचं किंवा टायगर्सना जेवढं प्रोटेक्शन मिळते त्या लेवलचं तेवढंच प्रोटेक्शन कायद्याने दिलेलं आहे. Therefore, all this business of gathering turtle eggs and killing turtles is carried on in a secret. त्यामुळेच hush manner, so त्यामुळेच जे हा जो बिझनेस आहे की टर्टल एग्स गोळा करणे आणि किलिंग टर्टल्सना मारून टाकणे हा सिक्रेटली केला जाणारा बिझनेस आहे. दिस इन्फॉर्मेशन वॉज डिस्ट्रेसिंग. आणि ही जी इन्फॉर्मेशन या संस्थेला, या ऑर्गनायझेशनला भेटली होती, इट वॉज व्हेरी डिस्ट्रेसिंग. खूपच निराशाजनक अशी ही माहिती होती. We began to think seriously about it. We decided to undertake a project for the protection and conservation of turtles and their nest in Maharashtra. So या लोकांनी याबद्दल सिरियसली विचार केला आणि त्यांनी ठरवलं to undertake a project for protection and conservation of turtles. तर टर्टल्सला प्रोटेक्ट करायसाठी, त्यांचं कन्झर्वेशन करायसाठी एक प्रोजेक्ट लॉन्च करायचा या संस्थेनं ठरवलं. अँड देअर नेस्ट इन महाराष्ट्र. आणि महाराष्ट्रामध्ये हे करायचं त्यांनी डिसाईड केलं. We have no experience regarding to sea turtle, so first of all we undertook a study of turtles. So या संस्थेला आतापर्यंत सी टर्टल्स बद्दल कुठलाही एक्सपिरियन्स नव्हता, कधी त्यांनी टर्टल्ससाठी काम केलेलं नव्हतं. सो त्यांनी सगळ्यात आधी टर्टल्सची स्टडी करणं सुरू केलं. We contacted institute that work for the protection of turtles in India. त्यांनी अशा इन्स्टिट्यूटशी कॉन्टॅक्ट केले जे आतापर्यंत टर्टलचं प्रोटेक्शन करण्याच्या कामामध्ये होते. The next step was launching a turtle protection campaign at Velas तालुका मंडणगड डिस्ट्रिक्ट रत्नागिरी. आणि पुढची स्टेप काय होती तर वेलास नावाच्या गावामध्ये तालुका मंडणगड डिस्ट्रिक्ट रत्नागिरी इथे त्यांनी टर्टल प्रोटेक्शन कॅम्पेन लॉन्च केलं. दिस वॉज डन विथ द सपोर्ट अँड कोऑपरेशन ऑफ द फॉरेस्ट डिपार्टमेंट. यामध्ये त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटचं सपोर्ट आणि कोऑपरेशन सुद्धा घेतलं, सहकार्य घेतलं. As part of the campaign, a few local people were specially appointed to look for turtle nest on the beach in the morning. आता कॅम्पेनच्या अंतर्गत त्यांनी काय केलं तर गावातीलच काही लोकांना अपॉइंट केलं. कशासाठी? टू लुक फॉर टर्टल नेस्ट इन द बीच इन द मॉर्निंग. सकाळच्या वेळी जे टर्टल्स अंडे देतात ते अंडे कुठे देतात, त्यांच्या त्या नेस्टवर, त्यांच्या त्या घरट्यांवर लक्ष ठेवायसाठी काही लोकांना अपॉइंट करण्यात आलं. When they came across the nest, they had to carefully remove the eggs from the nest and bury them again in a similar pit, but one protected with wire fencing. त्या लोकांचं काम काय होतं की मादा कासव कुठं अंडे देते ते लक्ष ठेवायचं, ती गेल्यावर ते अंडे काढून घ्यायचे आणि ते अंडे पुन्हा नेऊन दुसऱ्या एका खड्ड्यामध्ये किंवा दुसऱ्या एका नेस्टमध्ये ठेवायचे. आणि ती जी दुसरी जी नेस्ट होती तिला वायर फेन्सिंगने प्रोटेक्ट केलेलं होतं, म्हणजे संरक्षित अशा जागी ते ठेवायचे. They had to watch over the posted nest
टू प्रिव्हेंट थेफ्ट, प्रोटेक्टेड नेस्ट टू प्रिव्हेंट थेफ्ट. मग त्या लोकांना त्या नेस्टवर, त्या घरट्यांवर लक्ष ठेवायचं काम होतं, कारण टू प्रोटेक्ट थेफ्ट म्हणजे कोणी ते अंडे चोरले नाही पाहिजे म्हणून त्यांना लक्ष ठेवायचं काम सुद्धा देण्यात आलं. In the first year we could successfully protected 50 nest in this manner. तर अशा प्रकारे पहिल्या वर्षी आम्ही म्हणजे त्या संस्थेने जवळपास 50 घरटे जे होते टर्टल्सचे त्यांना सेव्ह केलं. When the babies hatched out of the egg, what an event that was. आणि जेव्हा त्या अंड्यांमधून बेबीज बाहेर आले, what an event that was. तो अतिशय सुंदर, अतिशय मनमोहक असा ते दृश्य होतं. The whole village rushed to beach to witness the spectacle. गावातील सर्वचे सर्व लोक तो स्पेक्टॅकल, तो नजारा, ते दृश्य बघण्यासाठी बीचवर आलेले होते. When the tiny turtle hatchling hurried across the silver sand to meet the rolling boundless sea, what an ovation they received from the onlookers. जेव्हा त्या छोटे छोटे टायनी हॅचलिंग्स म्हणजे जे पिल्ल होते, हरीड अक्रॉस द सिल्वर सँड, ते सिल्वर सँड वरून धावत धावत टू मीट द रोलिंग बाउंडलेस सी, त्या समुद्राला, अथांग समुद्राला जाऊन भेटण्यासाठी धावत धावत त्या समुद्राकडे जात होते. म्हणजे अंड्यामध्ये निघालेले पिल्ल धावत धावत समुद्राकडे चाललेले होते. व्हॉट एन ओवेशन दे रिसीव्ड फ्रॉम द ऑनलुकर्स. त्यांना ऑनलुकर्स म्हणजे जे पाहायला आलेली मंडळी होती, जे प्रेक्षक होते, त्यांनी खूप टाळ्या वाजवून त्यांना ओवेशन दिलं, त्यांना प्रोत्साहन दिलं. सम ऑफ द एल्डरली विलेजर्स कन्फेस्ड that though they had seen and stolen turtle eggs right from their school days, it was for the first time that they had seen the hatchling rushing to the sea. गावातील जी मंडळी होती, जी वयस्कर मंडळी होती, त्यांनी सुद्धा कबूल केलं की लहानपणापासून त्यांनी बघितलं होतं की कशा प्रकारे लोक अंडे चोरतात, किंवा त्यांनी स्वतः सुद्धा अंडे चोरलेले होते. पण आज जीवनात पहिल्यांदा ते हॅचलिंग रशिंग टू द सी म्हणजे अंड्यांमधून पिल्ल बाहेर येऊन ते समुद्राकडे जातात, हे दृश्य आज त्यांनी जीवनात पहिल्यांदाच बघितलेलं होतं. तर अशा प्रकारे एक संस्था, एक ऑर्गनायझेशन तिने टर्टल प्रोटेक्शनसाठी, सी टर्टल्स म्हणजे समुद्री कासवांच्या प्रोटेक्शनसाठी एक स्टेप घेतला, आणि त्याच्या अंतर्गत एक पहिल्याच वर्षी त्यांनी 50 नेस्ट सेव्ह केले, 50 जे घरट्याचे सेव्ह केले, आणि त्यामधून जे पिल्ल होते त्यांना ते सक्सेसफुली समुद्रामध्ये सोडण्यात यशस्वी झाले. तर हा होता एक पहिला भाग. याच्या पुढचा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. Until then, take care.